उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शुक्रवारचा पिंपरी चिंचवडचा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला। दादा आता सुसाट सुटलेत असं म्हणायला हरकत नाही। सर्वात महत्त्वाचे म्हणजे महापालिकेतील विविध गैरव्यवहारांवर दादा अक्षरशः तुटून पडलेत। महापालिका प्रशासनातही खळबळ आहे। चौकशीचे शुल्क काष्ट मागे लागले तर धडगत नाही म्हणून संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी थरथरतायत। दादा म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना या शहराचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यात आलेला होता हे अनेक नागरिकांना माहिती आहे। आणि सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ज्या शहराची ओळख होती, लौकिक होता, तो आपल्याला आता परत मिळवायचा आहे। त्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत। अनेक वेगवेगळे तक्रारी असतात। बऱ्याचदा टेंडरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातो, रिंग करण्याचा प्रयत्न केला जातो, किमती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि कारण असताना नागरिकांचा टॅक्स रूपाने आलेला पैसा हा चुकीच्या पद्धतीनं खर्च करण्याचं अलीकडं बरीच उदाहरणं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात। आणि त्याच्यामुळं पिंपरी चिंचवड शहर हे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं वसवण्यात आलेलं आहे। अजितदादांचे हे बोल ज्याला लागायचे त्याला बरोबर लागले, पण दादा बोले तैसे चाले, त्यांची वंदावी पाऊले असे संत म्हणतात। महापालिकेची भाजपची सत्ता असताना त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांनी आणि भाजप आमदाराने अक्षरशः धुमाकूळ घातला। हजारो कोटींची लूट झाली। बहुतांश कामांच्या ठेकेदारीत लोकप्रतिनिधींनीच भागीदारी केली। 2 कोटींचे काम 4 कोटींना केले। थोडक्यात दाम दुप्पट लूट झाली। प्रशासकीय काळात सुधारणा होईल असे वाटले, पण ते प्रमाण आणखी दुप्पट वाढले। करदात्यांची अवस्था केविलवाणी झाली। एकीकडे मिळकत कर भरत नाही म्हणून मिळकतींची जप्ती करायची आणि दुसरीकडे 10 कोटींच्या कामात 5 कोटी वाढवून हात धुवून घ्यायचे। अजितदादा, आता तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री आहात। 2 महिन्यांपूर्वी 3 तास महापालिकेत बसून सर्व प्रकरणांचा तुम्ही आढावा घेतला होता। मंत्रालयातून अधिकाऱ्यांचे पथक पाठवून या लुटारूंचा बंदोबस्त करण्याची तंबी सुद्धा दिली होती। 2 महिने लोटले, अजून एकही अधिकारी चौकशीला आला नाही की साधी विचारपूस झालेली नाही। फक्त एक काम झालं की ज्या 400 कोटींच्या इंटरनेट केबलच्या कामात दुबई, पाकिस्तानात संपर्क असलेले देशद्रोही घुसले होते, त्या कामाची निविदा आयुक्तांना रद्द करावी लागली। अजितदादांनी जातीने लक्ष घातले तर पैसे खाणाऱ्यांची पळताभुई थोडी होईल। एक पैसा खायची कोणाची हिम्मत होणार नाही। खरे तर सत्ता हातात आहे। आता दादांकडून थेट कारवाईची अपेक्षा आहे। भ्रष्टाचार संपवायचाच तर 2-4 बडे अधिकारी घरी घालवले पाहिजेत आणि भागीदारी, ठेकेदारी करणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही बंदोबस्त केला पाहिजे। निविदा मॅनेज होतात, खर्च वाढीव असतात, ठेकेदारांची रिंग होते, हे सगळे आरोप मान्य आहेत। कारवाई कोणी करायची हा प्रश्न आहे। अजितदादांनी अशा चोरांना बेड्या ठोकल्या तर देवेंद्र फडणवीस सुद्धा नाही म्हणणार नाहीत। आयुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तालावर चालतात असे असेल तर पवार, फडणवीस यांनी मिळून हे सगळे दुरुस्त केले पाहिजे। राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा नियोजनबद्ध विकास केला। सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकिक होता, तो आता आपल्याला परत मिळवायचा आहे। त्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत असे अजितदादा म्हणाले। हे खरे आहे की राष्ट्रवादीच्या काळात नियोजनबद्ध विकास सुरू होता आणि शहराचा श्रीमंत शहर असा लौकिक होता। भाजपने 2017 पासून 5 वर्षात लौकिक रसातळाला नेला आणि तिजोरी खाली केली। सर्व नियोजनाची बोंब आहे। अनेक कंपन्यांनी बेकायदा केबल खोदाई केली आणि महापालिकेला 1000 कोटींचा चुना लावला। नगरसेवकांनीच ती कामे केली आणि उखळ पांढरे करून घेतले। सिमेंट रस्त्यांच्या कामात शेकडो कोटींचा घोटाळा। अर्बन स्ट्रीट फुटपाथमध्ये 200 कोटी पाण्यात गेले असताना 400 कोटींचे काम काढले। अशी शेकडो प्रकरणे आहेत। दादा, तुम्ही लक्ष घातलेत तर करदाती जनता पुन्हा सत्ता तुमच्या हातात देईल। तुम्ही कारवाईची हिम्मत दाखवा। झोपडपट्टी मुक्त शहराचा संकल्प। झोपडपट्टी मुक्त शहर करायचे आहे
त्यासाठी सर्वांची साथ हवी आहे असेही दादा म्हणाले. सुरुवातीला जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्विकास योजनेत म्हणजेच JNNURM मध्ये सुमारे 10,000 झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. त्यातले अर्धे काम झाले, अर्धे ताबे दिले आणि बाकीचे कोर्ट कचेरीत अडकले. रेड झोन मध्ये हा प्रकल्प अडकला. आता भाजपच्या काळात स्मार्ट सिटी योजनेत सुद्धा चाळ व झोपडपट्टी धारकांचा विचार झाला. SRS खाली काही प्रकल्प मार्गी लागले. पंतप्रधान आवास योजनेतही 10,000 घरे बांधायचे स्वप्न 5 वर्षात पूर्ण होऊ शकले नाही. आजही अर्धे सुद्धा काम पूर्ण होऊ शकलेले नाही. राज्यकर्ते म्हणून अजितदादांनी खरोखर हे सगळे खोदून काढले आणि सर्व नियोजनाचा बारीक आढावा घेतला तर शहर झोपडपट्टीमुक्त व्हायला 5 वर्ष पुरेशी आहेत. मनात आणले तर सगळे शक्य आहे. अजितदादा काल जे काही भाषणात बोलले तोच राष्ट्रवादीचा जाहीरनामा असेल आणि तसे झालेच तर सत्ता यायला वेळ लागणार नाही. रोहित पवार यांची भीती कशाला? आमदार रोहित पवार हे शहरात वारंवार येत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला म्हणावं तसे पाडवळ अजून मिळालेले नाही. साहेबांच्या राष्ट्रवादीला शहराध्यक्ष शोधायला 2 महिने लागले. अजून पदाधिकाऱ्यांचा परिचय नाही. एकही चेहरा त्यात मते खेचणारा दिसत नाही. एकही पदाधिकारी 4 नगरसेवक निवडून आणेल अशा ताकदीचा नाही. आजही दोन्ही राष्ट्रवादीत तुलना केली तर तब्बल 90% कार्यकर्ते नेते अजितदादांच्या बाजूने आहेत. कालच्या कार्यक्रमात सुद्धा त्याची झलक मिळाली. अजितदादांनी त्यांच्या भाषणात रोहित पवार यांचे नाव न घेता काही लोक शहरात येऊन वातावरण खराब करतात असे म्हटले. मुळात अजूनही रोहित पवार यांना इथे म्हणावा तसा जनाधार नाही. खुद्द शरद पवार येऊनही फारसा उपयोग होईल असे अजून तरी दिसत नाही. लोकसभा असो, विधानसभा किंवा आगामी महापालिका निवडणूक असो, शहरात अजित पवार यांचीच चलती आहे. 2-4 कोटी खर्च करू शकणारे शेकडो कार्यकर्त्यांचे संख्याबळ असणारे तसेच संस्था, संघटना, कारखानदार, बिल्डर असे सगळे आजही अजित पवार यांच्या मागे आहेत. कारण लोकांना काम करणारा नेता पाहिजे आणि अजित पवार हेच प्रश्न सोडवू शकतात याची खात्री आहे. त्यामुळे अजितदादांनी किमान रोहित पवार यांच्या दौऱ्याची तितकी दखल घेणे हे सुद्धा संयुक्त दिसत नाही. अर्थात निवडणुका होतील त्याच वेळी कोण किती पाण्यात आहे ते समजेल.